Sanjay Ghodawat University, Kolhapur. Admissions open 2026-27. Spread over 165 acres. Placement assistance to students. Engineering and Technology, BTech, MTech, PhD, Aeronautical Engineering, Electronics and Communication, Civil Engineering, Computer Science and Engineering, Artificial Intelligence and Machine Learning, Artificial Intelligence and Data Science, Robotics Process and Automation, BCom, BBA, MBA, MBN, Fintech and Data Analytics, BCA, MCA, Full Stack Development, BSc Biotechnology, BSc Food Science and Technology, BSc MC Chemistry Physics, BA LLB, BBA LLB, LLB, BPharm, MPharm, BSc Clinical Research and Technology, B Design, Fashion Design, Interior Design, Product Design, Communication and Design. Kolhapur Sangli Highway, Ati Grade District, Kolhapur. Phone number 9011039800, 9011022567. अवश्य भेट द्या संजय घोडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूर. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर. गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमधून मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा सुरू होती. स्वतः राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील त्यावेळी मोठा गौप्यस्फोट केला होता. दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार होते असे शरद पवार यांनी म्हटले होते. अजूनही दोन राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरूच आहे. मात्र आता या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आज राष्ट्रवादी शरद पवार गटाची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे देखील उपस्थित होते. समोर आलेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात चर्चा झाली. पक्षाने विलिनीकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी या बैठकीला उपस्थित असलेले नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. यावर बोलताना अखेर पक्षातील वरिष्ठांनी विलिनीकरणाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार नाही असे सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्याकडून या बैठक स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर पडदा पडला आहे. या बैठकीला शरद पवार हे देखील उपस्थित होते. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा दोन राष्ट्रवादीचे आता विलिनीकरण होणार नाही अशी भूमिका सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी मांडली, तेव्हा शरद पवारांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र शरद पवार यांच्या समक्षच विलिनीकरण भूमिका मांडण्यात आल्याने ते देखील या भूमिकेशी सहमत आहेत अशी आता चर्चा सुरू झाली आहे. परंतु शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करायला हवी होती अशी अपेक्षा या बैठकीला उपस्थित नेते आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या बैठकीवर आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. पक्ष संघटना मजबूत करून मोठ्या उमेदीने काम करायचे आहे असा निर्णय या बैठकीत झाला आहे. सक्षम विरोधी पक्ष आम्ही उभा करणार आहोत. विलिनीकरण विषय संपला आहे असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. ब्युरो रिपोर्ट तीचा जागर न्यूज.